शिवसेना आमदार मुरजी पटेल आपल्यासोबत आहेत। काका, ज्या पद्धतीने सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा उमेदवारी अर्ज तुमच्या पक्षाकडनं भरलाय, हा एक धक्का म्हणायचा का आणखी? महाराष्ट्राचे जे लोकप्रिय नेते एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सचिन भाऊंनी प्रवेश केला आहे। शिवसेनेचे आम्ही सर्व 60 आमदाराच्या वतीने मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्र राज्यात ऑपरेशन 3ची आजपासून सुरुवात झाली आहे। देखो देखो आगे होता है क्या, अजून तर भरपूर ट्रेनचे इंजिन आले, डबे अजून जोडायचे बाकी आहे। ऑपरेशन 3मध्ये अजून भरपूर आमदार असतील, नगरसेवक असतील। रोज एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोक पक्ष प्रवेश करणार आहे। ज्या पद्धतीने अनेक आमदार सुद्धा संपर्कात आहेत असंही बोललं जाते, किती आमदार संपर्कात आहेत? मला असं वाटतं की 13 ते 14 आमदार लवकर पक्ष प्रवेश करतील अशी माहिती। ऑपरेशन 3 अजून सुरुवात झाली, एक झाले, त्याच्या मागे अजून बाकीचे बाकी। काय कारण काय नेमकी या सगळ्या तिकडनं इकडे लोक येत आहेत? कारण काय? एकच कारण, आमचे लोकनेते एकनाथराव शिंदे साहेबांचं नेतृत्व, 18 तास काम करणारा, सर्वांशी बोलणारा। तुम्ही रात्री 2ला फोन करा, एक फोनवर फोन उचलून आपला लोकप्रतिनिधी उत्तर देणारा, त्याच्या मतदार क्षेत्राचा मार्ग काय प्रश्न असतील ते सोडवणारा नेता म्हणजे एकनाथराव शिंदे। ठाकरेंना धक्का आहे, कारण वरळीमधलाच आमदार विधान परिषदेचे सचिन अहिर आता तुमच्या पक्षात आले। त्यात झोप येणार नाही, ते तुम्ही त्यांनाच विचारा। पण अजून छोटा धक्का आहे, मोठा धक्का लवकरच तुम्हाला दिसतो। हा धक्का जो आहे तो छोटा आहे, यापेक्षा मोठा धक्का जो आहे तो दिला जाईल असं आमदार शिवसेनेचे या ठिकाणी प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन योगेश सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।